आज आपण एक प्रश्न स्वतःला विचारूयात. आपण साखर खातो की साखर आपल्याला खात आहे? चहा, कॉफी, बिस्किट, मिठाई, चॉकलेट, केक, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेटमधले पदार्थ, सॉस, गोड दही, ज्यूस आपल्याला रोजच्या आयुष्यात साखर इतक्या सहजतेने मिसळलेली आहे की आपल्याला तिची जाणीव सुद्धा होत नाही. लहानपणापासूनच गोड म्हणजे आनंद ही मानसिक सवय आपल्याला रुजलेली असते. वाढदिवस असो, सण असो, यश असो, दुःख असो, प्रत्येक भावनेसोबत गोड हे जोडलेलं असतं. पण हळूहळू ही साखर आपल्या शरीरावर, मनावर आणि सवयींवर नियंत्रण मिळवते. सतत भूक लागणे, थकवा, चिडचिड, झोप न लागणे, वजन वाढणे, पोटाची चरबी, हार्मोन समस्या, डायबिटीज, हृदयविकार या सगळ्यांची सुरुवात अनेकदा एका छोट्या सवयीपासून होते. छोटीशी साखर आणि छोटीशी साखरच पुढे जाऊन मोठ्या आजारांची मूळ बनतं. काय आहे प्रकरण जाणून घेऊयात. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. 14 दिवस नो शुगर चॅलेंज हा फक्त एक डाईट प्लॅन नाही, तर तो एक मानसिक, शारीरिक आणि जीवनशैली बदलणारा प्रयोग आहे. फक्त 14 दिवस साखर पूर्णपणे बंद केली तर शरीरात काय घडतं, मनात काय बदल होतात, सवयी कशा बदलतात आणि आयुष्याची दिशा कशी बदलते हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण हा प्रयोग वजन कमी करण्यापुरता मर्यादित नसतो, तर तो संपूर्ण शरीर व्यवस्थेचा रिसेट बटन दाबतो. साखर सोडल्यावर पहिले 3 दिवस म्हणजे खरं तर युद्धाचा काळ असतो. शरीर साखरेचा आधी झालेला असतो. मेंदूला साखरेतून मिळणारी झटपट ऊर्जा अचानक बंद होते. त्यामुळे शरीर आणि मन दोघेही बंड करतात. डोकं दुखतं, शरीर थकलेलं वाटतं, चिडचिड होते, मूड सतत बदलतो, कोणतीही गोष्ट सहन होत नाही, लक्ष लागत नाही, बेचैनी वाढते, झोप बिघडते. मन सतत एकच गोष्ट सांगत असतं, थोडीशी तरी साखर खा. हा काळ म्हणजे विथड्रॉवलचा टप्पा असतो. अगदी व्यसन सोडताना जसा त्रास होतो तसाच त्रास इथेही होतो. कारण साखर ही फक्त अन्न नसते, ती मेंदूतील डोपामिन सिस्टीमवर काम करणारी एक सवय असते. त्यामुळे शरीर ती मागत राहतं. या 3 दिवसात बहुतेक लोक हार मानतात कारण त्रास सहन होत नाही. पण जे लोक 3 दिवस पार करतात ते केवळ साखरेवर नाही तर स्वतःच्या मनावर विजय मिळवतात. कारण इथे लढाई शरीराशी नसते, ती मनाशी असते. 4थ्या दिवसापासून हळूहळू शरीर बदल स्वीकारायला सुरुवात करतं. मेंदू नवीन पद्धतीने ऊर्जा वापरायला शिकतो. शरीर साखरेऐवजी साठवलेली चरबी वापरायला लागतो. रक्तातील साखरेची पातळी स्थिर व्हायला लागते. अचानक येणारा थकवा कमी होतो. दुपारी झोप येणं कमी होतं. पोट फुगल्यासारखं वाटणं कमी होतं. आतून एक हलकेपणाची भावना येते. अजूनही साखरेची इच्छा असते, पण ती आधीसारखी तीव्र नसते. शरीर हळूहळू नव्या जीवनशैलीची जुळवून घेतो. पचन संस्था अधिक नीट काम करू लागते. ऊर्जा आत कृत्रिम साखरेतून नाही तर खऱ्या अन्नातून मिळायला लागते. पहिला आठवडा संपेपर्यंत शरीराचा संपूर्ण बायोलॉजिकल रिदम बदलायला लागतो. इन्सुलिनची पातळी अधिक संतुलित होते. रक्तातील साखरेची पातळी सतत वर खाली होणं थांबतं. त्यामुळे मूड स्विंग्स कमी होतात. चिडचिड कमी होते. मन अधिक स्थिर होतं. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. झोप थोडी सुधारते. शरीरातील दाह कमी व्हायला सुरुवात होते. आतून जळजळ, अस्वस्थता, बेचैनी कमी होते. शरीर जणू शांत व्हायला लागतं. जणू आतली यंत्रणा पुन्हा व्यवस्थित चालू असते. दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष दृश्य बदल दिसायला लागतात. चेहऱ्यावरची सूज कमी होते. डोळ्यांखालील सूज कमी होते. पोट हलकं वाटायला लागतं. शरीरात साठलेलं अतिरिक्त पाणी बाहेर पडायला लागतं. त्यामुळे वजन थोडं कमी झाल्यासारखं वाटतं. कपडे थोडे सैल बसायला लागतात. रक्तातील साखरेची पातळी सुधारते. पचनक्रिया अधिक कार्यक्षम होते. शरीर चरबी जाळायला शिकतं. ऊर्जा आतून निर्माण होते. बाहेरून साखरेतून नाही, शरीर स्वयंपूर्ण व्हायला लागतं. या टप्प्यावर एक फार मोठा मानसिक बदल घडतो. खरी भूक आणि सवयीची भूक यातला फरक समजायला लागतो. आधी मन गोड मागायचं, आता शरीर पोषण मागतं. फळांचा नैसर्गिक गोडवा जाणवायला लागतो. दुधाची चव गोड वाटायला लागते. भाजीपाला सुद्धा वेगळ्या चवीने जाणवतो.
जिभेची संवेदना बदलते. हीच खरी मेटाबॉलिक रिसेट प्रक्रिया असते, कारण चव बदलली की सवय बदलते आणि सवय बदलली की आयुष्य बदलतं. 14 दिवसांनंतर शरीर पूर्णपणे वेगळ्या अवस्थेत पोहोचतं. इन्सुलिन संतुलित राहायला लागतं. भविष्यात मधुमेहाचा धोका कमी होतो, हृदयावरचा ताण कमी होतो, रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होतो, यकृतांवर भार कमी होतो, फॅटी लिव्हरचा धोका कमी होतो, शरीरातील दाह कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, मानसिक ताण कमी होतो, झोप अधिक खोल आणि शांत लागते. सकाळी उठताना शरीर हलकं वाटतं, थकवा जाणवत नाही, आळस कमी होतो, उत्साह वाढतो. पण सर्वात मोठा बदल शरीरात नसतो, तो मनात असतो. नियंत्रणाची भावना निर्माण होते. मी माझ्या सवयींवर नियंत्रण ठेवू शकतो ही जाणीव आत्मविश्वास वाढवते. स्वतःवरचा विश्वास वाढतो. शिस्त निर्माण होते. अन्नाशी नातं बदलतं. अन्न म्हणजे भावना राहत नाही. अन्न म्हणजे ऊर्जा बनतं. अन्न म्हणजे औषध बनतं. अन्न म्हणजे शरीराचं इंधन बनतं. नो शुगर चॅलेंज म्हणजे क्रॅश डाएट नाही, उपासमार नाही, शरीराला त्रास देणारा प्रयोगही नाही. यात फळं बंद नाहीत, नैसर्गिक कार्ब्स बंद नाहीत. भात, भाजी, डाळ, फळ, दूध, भाजीपाला सगळं चालतं. फक्त एक गोष्ट बंद असते, प्रक्रिया केलेली साखर अँड शुगर, कृत्रिम गोडवा, पॅकेटमधले पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक, सॉस, गोड दही, पॅकेज ज्यूस, मिठाई, बेकरी प्रोडक्ट्स. म्हणजेच निसर्गाने दिलेला गोडवा नाही, माणसाने तयार केलेला गोडवा बंद. 14 दिवस म्हणजे आयुष्य बदलण्यासाठी खूप मोठा काळ नाही, पण सवयी बदलण्यासाठी पुरेसा काळ आहे. शरीराला दिशा बदलण्यासाठी पुरेसा काळ आहे. जिभेला चव बदलण्यासाठी पुरेसा काळ आहे. मनाला शिस्त शिकवण्यासाठी पुरेसा काळ आहे. व्यसनातून बाहेर पडण्यासाठीही पुरेसा काळ आहे. हा चॅलेंज म्हणजे फक्त साखर सोडणं नाही. हा चॅलेंज म्हणजे स्वतःवर नियंत्रण मिळवणं आहे. हा चॅलेंज म्हणजे शरीराशी पुन्हा मैत्री करणं. हा चॅलेंज म्हणजे व्यसनातून स्वातंत्र्याकडे जाण्याचा प्रवास आहे. हा चॅलेंज म्हणजे आजाराकडून आरोग्यासाठी जाण्याचा मार्ग आहे. आणि हा चॅलेंज म्हणजे थकव्यातून ऊर्जेकडे जाण्याचा प्रवास आहे. हा चॅलेंज म्हणजे गोड व्यसनातून खऱ्या जीवनाकडे परत नाही. आज नाही तर कधी, 14 दिवस नाही तर किती दिवस. आरोग्याचा निर्णय कधीतरी घेतला जात नाही, तो आत्ताच घेतला जातो. कारण जेव्हा तुम्ही साखर सोडता तेव्हा फक्त साखर जात नाही, ते एक व्यसन जातं, एक कमकुवत सवय जाते, एक चुकीची जीवनशैली जाते आणि त्या जागी येतं नियंत्रण, शिस्त, आरोग्य, ऊर्जा, आत्मविश्वास आणि एक नवीन आयुष्य. 14 दिवस साखर सोडा आणि स्वतःमध्ये होणारा बदल स्वतः अनुभवा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.